तर काल अमित शहानी जे वक्तव्य केलं की सोनिया गांधींना घाबरून उद्धव ठाकरेजी हे प्राणप्रतिष्ठानला गेले नाही राम मंदिरच्या, त्याच्यावर काय? देशामध्ये काँग्रेसचं राज्य असताना शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती. अमित शहा तेव्हा किंवा त्यांचे जे लोक होते ते पाहिलं कुठे पळाले सगळ्यांना माहिती आहे. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते आणि स्वतः अमित शहाच्या पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांनी हे जाहीर केलं की अयोध्येतील त्या घटनेशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नसून शिवसेनेने कृत्य केला असेल. तेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्भयपणे सांगितलं, होय, जर ते कृत्य शिवसैनिकांनी केलं असेल तर मला अशा शिवसैनिकांचा अभिमान आहे. तेव्हा अमित शहा कुठे होते? राजकारणात तरी होते का? किंवा अयोध्येच्या त्या मैदानात होते का? गोधराकांड करण्याइतकं अयोध्याकांड सोपं नव्हतं, इतकं सांगतो मी तुम्हाला. सर, कल राहुल गांधी का बयान आया था कि देश की 40% इकोनॉमी 1% लोगों के पास है, उसे किस तरह से देखा? ये सही है. देश की 40% इकोनॉमी मोदी जी के 2 या 5 लोगों के हाथ में है, ये सत्य है. और ये लोग गरीबी हटाना चाहते हैं. मुफ्त अनाज देने से गरीबी नहीं हटती. लोगों को रोज़गार देना चाहिए. कहाँ है रोज़गार, आप मुझे बताइए. इतना रोज़गार दिया ये लोगों ने.